गव्हाच्या पिठाचे गोळे तुम्ही ह्या सोऱ्यामध्ये कधी भरून बघितलात काय? नक्की करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ तयार होतो बरं का. आता हा नेमका काय केला असेल माहितीये का, जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. ह्याचे छान चपातीला हुंडा करतो तसे गोळे करून ह्या सोऱ्यामध्ये घालून ना उकळत्या पाण्यामध्ये ह्याचे असे नूडल्स पाडून घ्यायचे. म्हणजे हिथं आपण करत आहोत हे गव्हाचे नूडल्स. अतिशय पौष्टिक हे असे गव्हाचे नूडल्स बनतात. अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही, छान मोकळे सडसडीत असे होतात बरं का. हे नूडल्स 5 ते 6 मिनिटं शिजल्यानंतर एका चाळणीवरती काढून थंड पाणी शिंपडायचं, म्हणजे छान सुटसुटीत असे होतात. आता नूडल्स करण्यासाठी काय, एक पळी कढईमध्ये तेल टाकलं, आलं लसूणची पेस्ट आणि आवडतात त्या भाज्या घालून घ्यायच्या. तर इथं मी कांदा, गाजर, सिमला मिरची, कोबी घातलं. भाज्या नरम व्हाव्या म्हणून थोडंसं मीठ घातलं. भाज्या जास्त नरम करायच्या नाहीत, थोडासा क्रंचीपणा असायला हवा. छान मिसळून घेतल्यानंतर काही सॉसेस घातले, ते म्हणजे सोया सॉस, टॅमॅटो केचप, त्याचबरोबर रेड चिली सॉस. तर आपण तयार केलेले नूडल्स आणि कांद्याची पात घालून मिसळून घ्यायचं. बघा इथं खाण्यासाठी गव्हाचे नूडल्स तयार झाले. चला पटकन फॉलो करा.